अरे धर्मा, खरं तुझ्याकडे एक वस्तू आहे. अरे कोणती वस्तू आहे? अरे पण अशी नाही म्हणे. त्याने जर वस्तू सांगितली तर आम्हाला वचन दे की तू पणाला लावशील. हो म्हणे, जी कोणती वस्तू असेल ना मी पणाला लावायला तयार आहे म्हणे. वचन दिलं. बरं, ते वचन धर्माचं आहे. इतर कुणाचं असतं तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं नसतं. मग आता काय करावं? कोणती वस्तू सांगा आता. त्यांनी सांगितलं द्रौपदी. भीमाला राग आला, चारही पांडवांना राग आला आणि त्या ठिकाणी धर्मराजाला राग आला. अरे स्त्री कुठं पणाला लावण्याची वस्तू असते का? आता काय करावं? चिंताक्रांत झाली आहे. परंतु वचन दिलंय, वचनाला कटिबद्ध आहेत. कवड्या टाकल्या आणि द्रौपदीलाही हारून बसले. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी दुर्योधन म्हणतोय, अरे ए दुःशासना, बघतोयस का? जा त्या द्रौपदीला घेऊन ये म्हणे. आता ती आपली वहिनी राहिली नाही, ती आपली दासी झाली. दासी झाली म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हा दुःशासन गेलेला आहे. आणि हा त्यावेळेस द्रौपदी ही रजस्वला अवस्थेमध्ये होते. त्यावेळेस हा दुःशासन म्हणतोय, भाभीश्री तुम्हाला भरसभेमध्ये बोलवलंय. द्रौपदी म्हणते, कुलवाण